endocrine glands. Okay. So it secretes? Pancreatic juice. Correct. It secretes the pancreatic juice. And main hormone which is secreted by main two hormones which is secreted by this pancreas. The two hormones which play very important role in our body in metabolism. So these two hormones are? आठवत नाहीये. Okay, you know Anushri, about the exocrine diabetes. part, endocrine part. ऐकलं Diabetes. असेल ना? Pancreas has the exocrine part and endocrine part, है ना? Yes, sir. So they have some specific cells. है ना? काही स्पेशल सेल्स आहेत एक्झोक्राइन पार्ट मध्ये, एंडोक्राइन पार्ट मध्ये, आणि मग ते काही हार्मोन्स. Sir, Anushri, you know about the diabetes? Yes, ma'am. कसा होतो तो? काय होतं डायबिटीज मध्ये? काय होतं डायबिटीज मध्ये? Increasing sugar level. Increasing Sugar level. sugar level. Okay, so in our body, this sugar is maintained by one type of the hormone, and this hormone is secreted by this pancreatic Insulin. gland. Insulin, and another one, if in naturally, insulin is controlled by next hormone. Which hormone? अँटॅगोनिस्टिक आहे का इन्सुलिनचा? Role of these two hormones play important role or they are antagonistic to each other. ओके, म्हणजे शुगर लेवल वाढली तर दुसरं ऑटोमॅटिक कमी करणार आहे, कमी झाली तर परत वाढवणार आहे इकडचं. असं कोण आहे? दुसरं काय आहे? आठवत नाहीये मॅम. ग्लुकॅगॉन. Glucagon. In third year, ठीक आहे you अनुश्री. also studied the gluconeogenesis process. It means formation of new glucose molecule from the glycogen. Okay, gluconeogenesis. Okay, this one is the well-known example of these two hormones, antagonistic hormones. Okay. ठीक आहे अनुश्री. ओके, Thank you, sir. चला Thank नेक्स्ट you, इज ma'am. शिंगटे सागर 944. सागर Sir, मोकाळजी कुठे आहे? मोकाळजी भीमराज. तो लेफ्ट झालाय वाटतं मॅडम. हा बर. बाकी कोणी हॅलो लेफ्ट सर, 2 मिनिटं. Ma'am. हॅलो सर. काय झालं? हा बोल. हा सर, 2 मिनिटं सागर सेंड आलास ना? करतोय. हा ठीक आहे. पीडीएफ शेअर करतोय सर. ओके. नेक्स्ट हा घेऊया सर. हा Ma'am, 952. का थांबू? अनुश्री तू लेफ्ट हो बाळा, लेफ्ट हो. हा ठीक आहे मॅम, थँक्यू. सर माझी पीडीएफ सेंड होऊन राहिले, अपलोड होईना. बरं, मी माझा मेल आयडी सेंड करतो ग्रुपवर, त्यावर मेल करा. कोणी व्हॉट्सअपला वगैरे पाठवू नका. मॅम नंतर परत जॉईन करावं लागेल का लेफ्ट हो? आता लेफ्ट हो, नंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन खूप लेट दिलं जाईल, 4-4:30 ला. आता नाही काय, आता तुझा जेवण मस्त वगैरे कर, आराम कर. ठीक आहे सर, मॅम. आपण प्रणालीची घेऊया अगोदर, म्हणजे ती पण रेस्ट. हो प्रणालीला घेऊया मॅडम. अगोदर. प्रणाली. हो. ठीक आहे, प्रणाली काय वाचलंय बाळा? नाही काय सर, 3-4 दिवस झोपूनच आहे. बर ठीक आहे. तू 2 प्रश्न विचारतो आणि जा मग तू. हा. हिस्टॉलॉजी सांगता येईल का कुठल्याही एखादी ऑर्गनची, मॅमिलियन ऑर्गनची? मगाशी लिहिलाय तोच. तो सोडून दुसरं सांगायचं, तो नाही सांगायचं काय? लिव्हरची येते का सांगता? नाही. ठीक आहे. बर. मॉस्किटो बॉर्न डिसीज सांग. मलेरिया, डेंग्यू. ठीक आहे. मलेरिया कसा होतो? मलेरिया, हाऊ दिस मलेरिया इज ट्रान्सफर्ड और विच वेक्टर or virus, which virus is transferred by this mosquito? Pranali.
मॉस्किटो तर आपल्याला रेग्युलर बाईट करतात, मग आपल्याला हो, हो. मलेरिया होतो का? नाही. मग कसा होणार? अॅनोफिलिस. ओके, अॅनोफिलस मुळे होतो, करेक्ट. पण हा. अॅनोफिलस पण आपल्याला चावतोयच ना, बाईट करतोयच रेग्युलरली, मग होतोय का मलेरिया आपल्याला? नाही. मग काहीतरी असेल ना असं स्पेसिफिक की त्याच्यामुळे मलेरिया होणार आहे. अॅनोफिलस मॉस्किटो जो आहे तो कुठला पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ट्रान्समिट करतो फ्रॉम वन पर्सन टू अनदर. सो व्हॉट इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ मलेरिया डिझीज, एवढं सांगा आणि लेफ्ट व्हा प्रणाली. मलेरिया, ह्युमन्सला बाईट केल्यावर ना तो. हा, पण मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे? पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. आता तुला मी तसं सांगते, क्युलेक्स जर एलिफंटॅसिस झाला तर इन्फेक्टेड ह्युमन कडून हा हेल्दी ह्युमन कडे मॉस्किटो बाईट करतो, त्याच वेळेस सेम पॉझिटिव्ह एजंट तो पास करतो, उचेरिया बँक्रॉफ्टी नावाचा. तसं हा. इथं मलेरियामध्ये असा कुठला जो आहे पॉझिटिव्ह एजंट विच ट्रान्समिटेड बाय इन्फेक्टेड पर्सन टू हेल्दी पर्सन, and because of this malaria is occurred in these healthy person. प्लास्मोडियम. Yes, येस, करेक्ट. Plasmodium vivax. Okay, ठीक आहे good. चला लेफ्ट. प्रणाली, ठीक हा. आहे, काळजी घ्या. थँक्यू. हो काळजी थँक्यू. घे गं. हा. हो. चला नेक्स्ट. सानिका 952. सानिका आहे का? निरंजन. ठीक आहे, नेक्स्ट 008 बागवान अलसबा. Yes, sir. हा, ओके, स्विच ऑन युअर कॅमेरा. ओके, टेल अस अबाउट biting and chewing type of mouth part. त्याचं एक्झाम्पल. नाही माहित सर. अरे सोपं आहे की बाळा. एक्झाम चालू आहे आपली, एक्झाम. बी सिरियस. अलसबा. येस मॅम. येस. नाही माहित वगैरे नाही, नसेल येत तर नो बोलायचं. ओके, व्हॉट इज मीन बाय क्लिवेज? Cleavage is a division of zygote. Okay. Then chewing and biting mouth parts of the chewing and biting mouth parts are observed in which insect? Chewing and biting type of the mouth parts observed in which insect? Okay. In mosquito, which type of the mouth parts are present? In mosquito? In काय? In mosquito, which type of the mouth parts are present? In mosquito, which type of the mouth parts are present? In mosquito, with the help of this mosquito can bite, can suck the blood. टाइप ऑफ माउथ पार्ट इन मॉस्किटो असं विचारलंय अलसबा. लिहिलंयस ना आता क्वेश्चन 4 मध्ये? हो सर. कुठल्या टाईपचं माउथ पार्ट होते? क्युलेक्स. नाही, क्युलेक्स तर तो मॉस्किटो आहे. त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे माउथ पार्ट आहेत? टाइप्स असतात ना माउथ पार्टचे. किती टाइप्स आहेत माउथ पार्टचे जे आपण स्टडी केले प्रॅक्टिकलला? नो सर, मला नाही माहिती. क्वेश्चन नंबर 4 अटेम्प्ट केला ना आता अलसबा? हो केला मॅम, पण मी कशातलं लिहिलं बघून? हा, जे लिहिलंस ते तरी आठव ना. आता जस्ट लिहिलेस तू अर्ध्या तासाच्या पूर्वी. काय
काय लिहिलंस त्याच्यात? तू काय लिहिलंस सांग, बघून काय लिहिलंस ते सांग. ब्लँक कशी झालीस पूर्ण? ब्लँक कशी झालीयस? अलसबा काय वाचलायस तू? कुठला टॉपिक वाचलाय सांग, त्यावर क्वेश्चन वाचलं. विचारतो. वाचलंच नाहीये सर मी. नाही असं कसं होणार वाचलं. बाळा? काहीच वाचलं स्टेजेस नाहीये. नाही स्टेजेस वाचलं ना. ओके. हा. So tell me the name of stages one by one. First, newly hatched. Second, tadpole with external gills, then internal gills, then tadpole with limbs and lungs, and fifth is juvenile. What? Okay. Describe me the juvenile stage of the frog. It has a two-chambered heart convert into three-chambered. वर बघून सांग. Converted into two-chambered. Tail is reduced. Okay. In juvenile stage of the frog, gills are present or not? Alsaba. Yes, ma'am. In juvenile stage of the frog, gills are present or not? Present. Is it? Yes. Okay, very good. Chala, left व्हा. Next. चला नेक्स्ट. गायकवाड SG 012. दोन 2019-11-012 कोण आहे? गायकवाड SG. गायकवाड SG. नेक्स्ट घ्या सर. ओके. अनुश्री तू लेफ्ट हो बाळा. अनुश्री. नेक्स्ट 026 Yes, साळुंखे AR. साळुंखे 026. ठीक आहे सर, आपण स्क्रीनवर आहेत त्यांची घेऊया. बर. सर निरंजन बाचल. निरंजन. येस मॅडम. चला विवा द्या. एक मिनिट मॅडम. ओके निरंजन. बोला. हा. किडनीचं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर सांगता येईल का? किडनी मध्ये हिस्टोलॉजी माहिती आहे ना किडनीची? कोणकोणत्या सेल्स असतात, काय स्ट्रक्चर असतं किडनीचं? इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी. Kidney has many lobes. It is pyramidal in structure. Outer portion is made up of cortex. Inner portion is made up of medulla. ओके. फंक्शन पुढं? काय किडनीचं बाळा? अजून काय? पिरॅमिड्स बद्दल. पिरॅमिडच्या आत काय असतात? व्हॉट इज द फंक्शनल युनिट ऑफ किडनी? काय फंक्शनल युनिट काय आहे? फंक्शनल युनिट किडनीचं? Remove waste product from body. ओके. ते फंक्शन झालं बाळा. कोण करतं? रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम बॉडी. विच पार्ट फ्रॉम द किडनी? कोण करतं हे? बरं ठीक आहे. निरंजन मध्ये काय काय असतं बाळा? हा? किडनीच्या स्ट्रक्चर मध्ये काय काय असतं?
नेफ्रॉन ऐकलेस? नेफ्रॉन ऐकले. नेफ्रॉन काय आहे? नेफ्रॉन इज अ unit of kidney. Okay, so tell me the parts of nephron. सर विचारा. बर निरंजन, what is fertilization? फर्टिलायझेशन म्हणजे काय रे बाळा? फ्युजन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट्स अँड एग अँड स्पर्म्स. काय म्हणतो? हा ओके. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. हा. मग त्याच्यामुळे काय पुढे काय फॉर्म होतं का आफ्टर फर्टिलायझेशन? एक फर्टिलाइज होतं. हा. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? बरोबर सांगितलं निरंजन, अगदी बरोबर आहे. फर्टिलायझेशन म्हणजे गॅमेट जे आहेत ते फ्युजन ऑफ गॅमेट्स, आणि फ्युजन ऑफ गॅमेट झाल्यानंतर पुढे काय होतं मग? ऍक्टिव्हेशन ऑफ द झायगोटिन. हा, झायगोट फॉर्म होतं. बरं ठीक आहे. ओके. कुठलंही एक और व्हॉट अबाउट द biting and chewing type of mouth part? Give an example. Biting and chewing type of mouth part चं एक्झाम्पल सांगशील का? कुठल्या इन्सेक्ट मध्ये दिसतं आपल्याला? कॉकरोच. बर. आणि कोणकोणते माउथ पार्ट्स असतात सांग? मॅक्झिलाय, लॅबियम, हायपोफॅरॅन्क्स अँड लॅब्रम. तोंडी सांगितलं का बघून सांगितलंस? तोंडी सांगितलं. ओके ठीक आहे. चल निरंजन, लेफ्टो. Thank you. सेमिनार दिलाय का? नाही दिलं. हा, मग कसं सेमिनार चे मार्क्स कसे देणार? इंटरनल इव्हॅल्युएशन 10 मार्कच आहे ना? 5 मार्क सेमिनार, 5 मार्क परफॉर्मन्स. सेमिनारचे 5 मार्क गेले तुझे. का दिला नाही सेमिनार निरंजन? नाही दिला. इथं कामाला होतो मी दवाखान्यात कामाला आहे मी, त्यामुळे नाही देता आला. मग आता 5 मार्क्स तर गेले. परफॉर्मन्सचे किती मिळतील? समजा परफॉर्मन्स मध्ये जर 4 नाही मिळाले तर इंटरनल फेल होणार तू. 10 पैकी 4 लागतं ना पासिंगला? हा. हा ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट, अभिजित जाधव. येस सर. युआयडी काय तुझा जाधव? 2019 11/055. हा, 11/055. ओके. सो अभिजित, व्हॉट इज गॅस्ट्रुलेशन? काय सर? ऐकलं नाही. गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय रे बाळा? Gastrulation is a phase early in the embryonic development in animal. अर्ली स्टेज आहे का? हा. बर, अजून? एवढंच काय अर्ली स्टेज? सर कॅमेरा ऑन कर की बाळा तुझा. सर कॅमेरा ऑन आहे, नेटवर्कचा इश्यू आहे सर. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. मला पुढे हे सांग, द सँडफ्लाय बॉर्न डिझीज सांगता येतील का? कुठला सर?
Sandfly borne diseases. नाही सर. नाही. बर, मग हाऊस फ्लाय बॉर्न डिसीज. कोळी सर, हा मॅडम. जरा 2 मिनिटं कंटिन्यू करा. हो. हॅलो सर. हॅलो. अभिजित जरा हा. काय म्हणताय मॅडम? हा सांग अभिजित, चल. हाऊस फ्लाय बॉर्न डिसीज सांग. काय सर? हाऊस फ्लाय बॉर्न डिसीज सांग. सर डायरिया, टायफॉइड. बर, ठीक आहे. आणि मला मग पॅनक्रियाची हिस्टॉलॉजी थोडक्यात सांग आणि लेफ्ट हो. सर कशाची? पॅनक्रियाज. पॅनक्रियाज माहिती आहे ना पॅनक्रियाज? हो सर. हा, सांग बरं. पॅनक्रियाज ड्युअल फंक्शन ऑर्गन आहे विथ बोथ एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन सेल टाइप्स आहेत त्यामध्ये. ओके, आणि कुठले सेल असतात मग एंडोक्राइन पार्ट मध्ये? नाही माहिती सर. ठीक आहे, चल पुढे. ऐश्वर्या, ऐश्वर्या पिसे. हा सर, माझ्या मोबाईलचं चार्जिंग होतं, मी दुसऱ्या ह्याच्यावरून लॉग इन करते. ठीक आहे, करा. हा. पुढे आकांक्षा साळुंखे. हा, आकांक्षा सेमिनार दिलायस ना? नाही दिलं सर. का रे बाळा? कॅमेरा ऑन कर आकांक्षा. सर आता कसं करणार तू? इंटरनल फेल होशील की. सर तब्येत ठीक नव्हती माझी मागच्या वीक मध्ये. ठीक, ओके. चला, काय वाचलंयस? कुठला पार्ट स्टडी केलायस तू प्रॅक्टिकलचा? जुवेनाइल फ्रॉग बद्दल सांगता येईल का? टेल अस अबाउट द जुवेनाइल फ्रॉग. Eyes becomes prominent in the juvenile frog. अजून? Intestine reduce in length. बर. What about tail? टेल असते का नसते? का रिड्यूस होते? नाही आठवत. बर. ओके, कुठला माउथ पार्ट एक्सप्लेन करशील? एक माउथ पार्ट एक्सप्लेन कर आणि लेफ्ट हो. टाइप्स ऑफ माउथ पार्ट आहेत ना? हा. किती टाइप्स आहेत आपण स्टडी केलेले? टाइप्सचे मला टाइप सांग फक्त आधी, एनलिस्ट कर. कोणकोणत्या टाइपचे माउथ पार्ट्स आपण स्टडी केलेत प्रॅक्टिकलला? Mouth part of mosquito. मॉस्किटो मध्ये कुठल्या कुठल्या टाइपचे माउथ पार्ट असतात? Maxilla.
नाही आधी टाईप तर सांग, मग ते कुठले माउथ पार्ट्स आहेत ते सांगावं. तर मॉस्किटो मध्ये कुठल्या टाईपचे माउथ पार्ट असतात? टाईप सांग मला. हायपोफॅरिंग, लॅबियम. टाईप विचारलाय ना, त्याचे पार्ट्स कशाला सांगतेस? टाईप विचारलाय बाळा अक्षता. ठीक आहे, चला नेक्स्ट. कुमकर अमृता. येस सर. हा, काय वाचलंय कुमकर? मेटामॉर्फोसिस, क्लीवेज. मेटामॉर्फोसिस विचारा मॅडम. हा. What is mean by metamorphosis? The process of transformation immature to adult from two or more distinct stages. Okay, can you tell me the example of any one metamorphosis which except this frog? मेटामॉर्फोसिस सिम्पली काय सांगतोय आपण? चेंजेस होतोय, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन होतंय. फ्रॉगच असा एक काय का की त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होते का? अजून कुणाच्यात होतं असं ट्रान्सफॉर्मेशन? होतं. कशात होतं? एखादं एक्झाम्पल. इन्सेक्ट्स मध्ये होतं का? हो का नाही? होतं. Yes, all insects are going through this metamorphosis from two or more distinct stages. From two or more distinct stages. From मला आवाज नाही येत काय? Two or more distinct stages. Okay. Suppose तू मॉस्किटो बघतीयस समोर, ऍडल्ट मॉस्किटो. तो कसं त्याचं मेटामॉर्फोसिस कसं झालंय? ऍडल्ट कसा फॉर्म झालाय बाळा? कसा फॉर्म झाला ऍडल्ट? टेल रिड्यूस होऊन. मॉस्किटो मध्ये नाही सॉरी मॅम. नाही. कुठल्या स्टेजेस असतात लाईफ सायकल मध्ये मॉस्किटोच्या अमृता? लाईफ सायकल मध्ये किती स्टेजेस असतात मॉस्किटोच्या? लाईफ सायकल मध्ये 3 असतात. 3च का? एक लार्वा, प्युपा. आणि प्युपा ऍडल्ट नसतो का? घाबरू नकोस, एकदम रिलॅक्स राहून बोल. असतो ना, मग 4 झाले की बाळा. हा 4 झाले सर. मॉस्किटो ऍडल्ट मॉस्किटो फॉर्म होण्यासाठी तो कुठून होणार? इट हॅच फ्रॉम द एग्स, then eggs convert into larva, then larva pupa, and finally adult. Means these 4 are the stages observed in the insects. Okay, so again it is called as a metamorphosis. So can you tell me the juvenile stage of the frog? What are the features of the juvenile stage of the frog? यंग फ्रॉग असतं, त्याच्यामध्ये 2 चेंबर्स बिकॉम 3 चेंबर्स. एवढंच. अजून काय असतं? गिल्स असतात? गिल्स असतात.
ओके ठीक आहे. अमृता लेफ्ट व्हा. चला हा लेफ्ट व्हा. पुढे नेक्स्ट निकिता जाधव. हॅलो UID काय तुझा? 202012 57. निकिता ना? हा सर. हा निकिता जाधव. ओके निकिता काय वाचलंयस? स्विच ऑन युअर कॅमेरा. निकिता हा हिस्टॉलॉजी वाचलीस का? सर वाकडं दाखवते. वाकडं काय दाखवते? मस्त छान तू. Tell us about the histology of pancreas. सांग. The pancreas consists of two portions, exocrine and endocrine portion. बरं अजून पुढे. Endocrine part is composed of कॅमेरा दिसत नाही आम्हाला. तू दिसत नाहीयेस. हा islet and Langerhans hands found in among acini. काय? Langerhans found in acini. ऍसिनाय. बर पुढे. असं कॅमेरा थोडा दूर पकड की. मोबाईल दूर पकड बाळा. हा बोल आता. Endocrine part of this pancreas which have some specialized cells. कोणते सेल असतात ते? Endocrine part of the pancreas consists of some very specialized cells. है ना? कोणते सेल असतात ते? आणि ते कुठला हार्मोन सिक्रेट करतात? सांगता येईल का? हॅलो सर. हा बोल प्रणील. हा सर माझं चार्जिंग संपत आलंय. उद्या देऊ का? नाही नाही आता लगेच घेऊया थांब. बोला निकिता लवकर. नाहीतर मग पुढे सायफनिंग टाइप ऑफ माउथ पार्ट एक्सप्लेन करा आणि लेफ्ट व्हा. चला. आणि त्याचं एक्झाम्पलही सांगा. सायफनिंग टाइप ऑफ माउथ पार्ट कुठल्या इन्सेक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. सांगता येईल निकिता? ठीक आहे चला. सेमिनार दिलाय ना निकिता? हा सर. सेमिनार दिलायस का? हो. हॅलो आवाज येतोय हॅलो का? सर. हा हॅलो सर. सेमिनार दिलायस का म्हटलं तू? हो दिलाय सर. ओके ठीक आहे लेफ्ट हो. चला नेक्स्ट. गाडगे प्रणील. हा सर. हा हॅलो सर आवाज येईना. हा बघा रे सर्वांना एक महत्वाची नोटीस अशी आहे ज्यांची सेमिनार राहिलेत है ना त्यांनी उद्या दुपारून आपण सेमिनार घेणार आहोत.
अजूनही जे असतील त्यांनी उद्या आज तयारी करा, उद्या सेमिनार देऊन टाका. ओके सर माझा आता पीडीएफ अपलोड झाला परदेशी email वरनं काय झालंय वैभव? माझा पीडीएफ अपलोड झाला नाही सर. मेल कर मेल. नाही मेल वरनं पण होत नाही. पर्यंतच्या मेल वरून केलं तुम्हाला सेंड. आता कसं पाठवणार तू पेपर तुझा? पर्यंतच्या मेल वरनं गेलं. तुझ्या कोणा मित्राला व्हॉट्सअप कर आणि त्याला मेल करायला सांग, नाही तर अपलोड करायला सांग. हा केलं की पर्निलनं केलंय. ओके ओके ठीक आहे. ओके हा व्हॉट इज मेटामॉर्फोसिस प्रणील? What is metamorphosis? Metamorphosis is a biological process by which an animal physically developed after birth or hatching involving बर एवढंच का? Okay, so tell us about the external gill stage. External gill stage has the 3 pairs of. दिसतंय का? नोटबुक दिसतेय खाली? नाही सर. बोल मग बोल. External gills has 3 pairs of external gills. Gills filament are burned on side of a head. Okay. What about tail? Is it present or absent? Tail is absent. 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 नक्की? हो सर. And it is present in the adult frog, right? बरं असू दे. Okay. So tell me about the histological structure of stomach. स्टमक हा स्टमकचं हिस्टॉलॉजी माहिती आहे ना? काय काय कोणत्या सेल्स वगैरे दिसतात? काय दिसतं आपल्याला? Four layers tissue. ओके. कोणत्या? ओके प्रणील ठीक आहे. यू नो द प्लेग डिजीज? प्लेग? हा सर. ओके. कशामुळे होतो तो प्लेग डिजीज? वेक्टर. मला वेक्टर विचारायचा. व्हॉट इज वेक्टर? सर माऊसने बाईट केल्यानंतर होतो. माऊसने बाईट केल्यामुळे? नाही रे बाळा. माऊसच्या हेअर्स मध्ये त्याचा कुठला तरी एक वेक्टर राहतो. ठीक आहे. ओके प्रणील असू दे. हा चला नेक्स्ट. सागर शिंगटे. हा सर पीडीएफ सेंड झाला का बघा ना माझा, तेवढा अपलोड झालाय का चेक करा. मेल केलाय का? नाही ना, लिंक वरतीच केलं. सागर नाही ना? नाही मागे हा ठीक आहे. सो स्विच ऑन युअर कॅमेरा. सागर हा ओके. And tell us about that is the plague disease. आता मी याला प्रणीलला विचारलं की which is the vector for disease plague? वेक्टर कोण आहे प्लेगचा? नाही तर मग पॉझिटिव्ह एजंट सांग प्लेगचा.
काय झालं सागर, सांगतोयस का? हॅलो सर. हा बोल की. प्लेगचं पॉझिटिव्ह एजंट सांग किंवा वेक्टर सांग. फेरीला पण झालंय बाळा. कॅमेरा ऑन कर की, कॅमेरा बंद झाला तुझा. हा बोल. वाचलं का? नाही. ठीक आहे. काय वाचलंयस? माउथ पार्ट सांगशील? पिअर्सिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट सांग. त्याचं एक्झाम्पलही सांग. काय सर? पिअर्सिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट एक्सप्लेन कर, त्याचं एक्झाम्पल सांग. Mouth parts are modified piercing, skin and epipharynx are fused. These are shaped labyrinth. वाचून पण नीट सांगत नाही होय सागर. बंद करते खाली. मोबाईल ठेवलाय का? नाही सर, नोटबुक. हा बंद करते हातातच आहे. नोटबुक. बंद आहे सर. हा एक्झाम्पल सांगता येईल का? पिअर्सिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट कुठल्या इन्सेक्ट मध्ये असतो? मॉस्किटो. मॉस्किटो मध्ये असतो. सर. ठीक आहे, चला. सर PDF आलाय का तेवढं चेक करा ना. कशाला पाठवलंयस तू? लिंक वरच हे केलंय, अपलोड केलंय. लिंक वर पाठवलंय ना? हा, माझ्या मोबाईल वर होत नव्हतं, दुसऱ्याच्या मोबाईल वरून अपलोड केलंय. नाव टाकलंयस का तिथं? सागर शिंगटे ना? हा सर. काय नाव टाकलंयस? ऋतिकेश दीपक बावधन म्हणून नाव टाकलंयस का? नाही सर. मग UID नंबर आहे का तुझा? UID नंबर 944 आहे. 2018-10-944. लिंकला पाठवलंय का मेल केलंयस तू? लिंकला पाठवलंय सर. नाही आलं नाही मग अजून. सर मी मेलला पाठवलंय सर. मेलला पाठवलंयस का? हा, पर्नलच्या मेल वरून पाठवलं. नाही मेल केलायस का मला? हा केलाय की. हा मग आलाय. ठीक आहे, थांब 2 मिनिटं. प्रणीलच्या मेल वरून पाठवलंय ना? हा. आणि सर मग सेमिनार पण माझा अपलोड होत नव्हता, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे 2 मिनिटं. घाडगे वैभव, हा. तुला आलाय मेल एक. कारण की सेमिनारला पण अपलोड होत नव्हतं PDF. आता पण होत नाही. तुझा मोबाईलचा प्रॉब्लेम असेल बाळा, बाकीच्यांचं झालंच की सर्वांचं. नाही, पर्नलच्या मोबाईल वरून पण केलं तरी होत नव्हतं. बरं ठीक आहे, बघूया. मला आता वायवा येऊ देत आधी. हा. तुम्ही मला मेल केलं नसेल तर मेल कर. ओके. हा चला नेक्स्ट. प्राजक्ता नांगरे. येस सर. ओके. काय वाचलंय प्राजक्ता? हा? इन्सेक्ट वेक्टर. Insect vector. हा. Okay. So explain any one mosquito borne disease. मलेरिया. Explain कर की. मलेरिया, डेंग्यू. सांग.
in malaria, Anopheles mosquito biting मलेरिया, मॉस्किटो, अॅनोफिलेस, बायटिंग. एवढंच सांगितलंस तू. What is the causative organism for malaria? What is the causative organism? Anopheles. Anopheles मुळे मलेरिया होतो का? Anopheles parasalis. मच्छरांमुळे मलेरिया होत नाही बाळा. पॉझिटिव्ह एजंट नाही आहेत, ते व्हेक्टर आहेत. बरोबर ना? हो सर. प्लाझ्मोडियम. हा प्लाझ्मोडियम. हा ठीक आहे. सांग आता मग थोडक्यात मॉस्किटो आपलं मलेरिया बद्दल. ताप, फीवर येतो. सिम्पटम सांगतेस का? हा ओके ठीक आहे. व्हॉट इज मेटामॉर्फोसिस? The process of transformation egg to adult is called as metamorphosis. And what is complete metamorphosis? Complete egg larva, pupa, adult. ज्यांची वायवा झाली त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल रे. सागर, प्रणील, तुम्ही लेफ्ट झाला तरी चालेल, आता काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. प्राजक्त असू दे. नांगरे. ओके नेक्स्ट. हा ऐश्वर्या. हा सर. तू झालंय ना? नाही झालं. वायवा राहिलीस ना तुझी? हा ओके ठीक आहे. कुठला टॉपिक वाचलायस? हिस्टोलॉजी. मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस. व्हॉट डू यू मीन बाय द मेटामॉर्फोसिस? मेटामॉर्फोसिस म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन टू इमॅच्युअर टू अडल्ट स्टेज. In frog, 5 stages are occur. First one is newly hatched tadpole larva. मग तो लार्वा असतो 1/2 सेंटीमीटरचा असतो. सेकंड इज एक्सटर्नल गिल, आणि ते एक्सटर्नल गिल असतात, त्याच्यात 3 एक्सटर्नल गिल प्रेझेंट असतात आणि ते हेडच्या साईडला असतात. आणि त्याच्यानंतर माउथ आणि क्लॉका हे अपियर असतात, म्हणजे ते असतात त्याच्यात. थर्ड स्टेज इज इंटरनल गिल. इंटरनल गिल मध्ये इंटेस्टाईन असतं, ते सेमी ट्रान्सफर असतं आणि ते कॉईल शेप असतं. आणि त्याच्यानंतर टेल असते ती डेव्हलप झालेली असते. आणि त्याच्यानंतर हार्ट असतं ते 2 चेंबरचं असतं. त्याच्यानंतर टॅडपोल लार्वा असतो, ते विथ लम्स लिम्स आणि लंग्स असतात त्याच्यात. तर टॅडपोल लार्वा मध्ये लिम्स बड असतात, त्या डेव्हलप झालेल्या असतात. आणि पहिल्यांदा हाइंड लिम डेव्हलप होतात आणि नंतर 4 लिम डेव्हलप होतात. आणि नंतर त्याच्यातनं गिल असतं ते डिसअपिअर होतं, म्हणजे निघून जातं आणि लंग्स तिथं प्रेझेंट येतात. आणि टेल पण रिड्यूस होते. आणि त्याच्यानंतर असतं तो 5वी स्टेज आहे ती ज्युवेलियन फ्रॉग. ज्युवेलियन फ्रॉग हा यंग फ्रॉग असतो आणि तो यंग फ्रॉग होताना त्याच्यातला पहिला चेंज होतो तो 2 चेंबरचं हार्ट असतं ते 3 चेंबरचं होतं. आणि त्याच्यानंतर टेल असते ती त्याच्यातून निघून जाते, रिड्यूस होते. आणि नंतर लिम्स असतात. लिम्स हे म्हणजे पूर्ण डेव्हलप झालेले असतात. आणि ऍट द एंड ऑफ मेटामॉर्फोसिस फिश लाईक म्हणजे माशासारखा पोहणारा लार्वा असतो, तो ॲक्वेटिक असतो. आणि ऍट द एंड ऑफ मेटामॉर्फोसिस तो म्हणजे काय फ्रॉग असतो ना, तो टेरेस्ट्रियल होतो. आणि त्याच्यात एअर म्हणजे काय करतो तो
असं ते हे होतं म्हणजे झालं एवढं सर. ठीक आहे, व्हेरी गुड. चला लेफ्ट होतो. पुढे नेक्स्ट वन इज तेजश्री माने. माने तेजश्री. येस सर. ओके. हा तेजश्री काय वाचलाय? कुठला टॉपिक वाचलायस? Histology of kidney. हा Histology of kidney. histology of kidney. Okay, so explain the histology of kidney. TS of kidney show cortex and medulla. Uriniferous tubules are present. आणि Bowman's capsule and What about the pyramids which are present in the kidney, pyramidal structure? no sir, माहिती नाही. Pyramid. आणि मग what are the different parts of nephron? नाही सर माहिती. तेजश्री कुठली आर्टरीज मोठी असते रे बाळा? ॲफरंट का इफरंट? Arteries. Afferent. हा Afferent. दादव सरांनी प्रश्न विचारलाय तुला. स्पेशल प्रश्न विचारलाय तुला. सांग कुठली आर्टरी मोठी असते? ॲफरंट का इफरंट? नाही माहिती. नाही माहित. बरं नेफ्रॉनचे पार्ट सांग की मग. आता म्हणत होतीस ना काहीतरी बोमन्स कॅप्सूल आणि काय काय. पुढे सांग. बरोबर सांगतेस, बोल. Bowman's capsule and glomerulus together form Malpighian body. ओके. अजून पुढं तेवढाच असतो का नेफ्रॉन? नाही सर. ठीक आहे, चला लेफ्ट व्हा. ओके, कोण राहिलं आता? गाडगे वैभव. हा सर. हा ओके वैभव, काय वाचलंय बाळा? सर फक्त जर्नल मधलंच थोडं वाचलंय, कारण माझ्याकडे मोबाईल नाही ना. वाचलायच? ह्याच वाचलाय, एक्सटर्नल गेला आणि फ्रॉकचं. ओके. Evenial frog. What about the juvenile stage of frog? Explain the juvenile stage. जुवेनाइल स्टेज काय असते फ्रॉकची? आता सांगितलं की ऐश्वर्याने. अरे जुवेनाइल म्हणजे छोटे छोटे फ्रॉगलेट्स असतात की नाही, पावसाळ्यात बघतो ना आपण. आफ्टर द मेटामॉर्फोसिस देर आर व्हेरी स्मॉल फ्रॉगलेट्स, है ना? हा, मग त्याचं काय काय स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, काय चेंजेस झालेले दिसतात? टॅडपोल स्टेज पासून तर जुवेनाइल स्टेज मध्ये काय चेंजेस होतात ते सांगायचं. सांग चल. दिसते का? खाली नोटबुक दिसतेय? नाही, नोटबुक नाही. नाही दिसत ना? काय गरज नाही नोटबुक बघायची, आपल्याला माहिती की काय चेंजेस होतात. Eyes becomes prominent. अजून व्हॉट अबाउट टेल, व्हॉट अबाउट गिल्स, काय चेंजेस होतात त्यामध्ये? टेल मध्ये टेल असते नसते, रिड्यूस होते का इन्क्रीज होते? इन्क्रीज होते. इन्क्रीज होते ना? हा, म्हणजे छोटे छोटे फ्रॉक्स जे असतात त्यांना आपल्याला टेल दिसते ना?
हा दिसते. अरे कुठे दिसते? फ्रॉग्सला असते का टेल? नाही. फ्रॉग बघितलंय ना वैभव? हा हो बघितलं. फ्रॉगला शेपटी असते का? नसते. हा मग कसं म्हणतो इन्क्रीज होते असं? ठीक आहे. माउथ पार्ट सांगता येईल का कुठला? In case of housefly, which type of mouth part is present? Housefly मध्ये? मस्किटो. मस्किटो मध्ये सांगतोस? सांग चल. The mouth part is piercing and sucking. काय? पिअर्सिंग. Piercing and sucking. हा. The mouth part is modified, piercing the skin and sucking the blood. ओके. पण वैभव मला काय म्हणायचंय, हा आपलं ब्लड बॉडीच्या बाहेर आलं ना की क्लॉट होते की नाही? हा. मग हे मॉस्किटो कसं काय सक करतात ब्लड? थोडा कॉमन सेन्सचा प्रश्न विचारलाय तुला. ते नसणार आहे आपल्या ह्याच्यात. म्हणजे कशानं सक करतात का ते? आता ते माउथ पार्ट सांगितलेस ना तू, हा. की ते त्यांची प्रोबोसिस असते, मग ते माउथ ब्लड सक करून घेतात ना, बरोबर ना? पण आपलं ब्लड बॉडीच्या बाहेर आल्यानंतर क्लॉट होतं ना? हा होतं. ब्लड क्लॉट होतं की नाही? हा. हा मग ते, आणि मग जे तेव्हा घेतात ते तेव्हा ब्लड क्लॉट का होत नाही? मग मॉस्किटो जेव्हा सक करतात ब्लड तेव्हा ते क्लॉट होत नाही, बरोबर ना? का होत नाही? एक सहज तुला विचारलं, याचे काही मार्क्स नाही आहेत, काही घाबरू नको, चुकलं तरी चुकलं. हा सोपं आहे. काय करतात ते, अँटी कोॲग्युलेंट सिक्रेट करतात आधी, है ना? मग ते त्यांचं ब्लड, आपलं ब्लड क्लॉट नको व्हायला, मग ते अँटी कोॲग्युलेंट सिक्रेट झाल्यामुळे काय होतं, आपलं ब्लड क्लॉट होत नाही, ते तसंच सक करतात. आणि मग ते जे अँटी कोॲग्युलेंट त्यांनी सिक्रेट केलेलं असतं ना, त्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन होतं. आणि मग तिथे खूप खाज येते ना, सुजल्यासारखं वाटतं, इन्फ्लमेशन होतं, है ना? ते त्यांच्या अँटी कोॲग्युलेंटमुळे होतं. ठीक आहे ना? ओके. अभ्यास कर. सेमिनार दिलायस ना? हो दिलाय. हा सर PDF ची फाईल अपलोड झाली या दुसरं म्हणजे मित्राच्या मोबाईल वरून केली आले ना का अपलोड? चेक? केले या, त्या लिंक वरतीच केली या. लिंक वर केलीस ना? थांब जरा बघू दे मला. UID नंबर काय तुझा? अरे आली आहे माहिती आहे, नको एवढं लोड घेऊ, परत मेसेज केल्यानंतर आपण बघू. UID नंबर काय रे? 2020 12056. 1254 पण आली का बघा. एकत्रच बसलाय काय तुम्ही, वैभव वगैरे, आपलं प्रणील वगैरे, है ना? नाही एकत्र म्हणजे आपलं आम्ही स्टडी करतो ना, इथं गावात स्टडी आहे ना, तिथेच बसतो. बरं बरं, नाही ठीक आहे ना. नाही बाकीचा पण स्टडी चालू आहे ना आपल्या भरतीचा याचा. अच्छा अच्छा, चांगलंय चांगलंय. ठीक आहे, काय आले का हरकत सर? नाही, करा, चांगला अभ्यास करा. एकत्र बसून एकमेकांना मदत करा, चांगला अभ्यास करा. हा सर. नाहीतर नुसतं आले. एकत्र आले आणि गप्पाच करताय असं नको. नाही नाही नाही. हा ठीक आहे, असू दे. सर हा चालेल.